हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर स्पष्टच अंशूला सांगतो की तू आत्ता जर मला खरं खरं प्रश्नांची उत्तरं दिलीस तर मी निदान माणूस म्हणून तुझ्याशी चांगलं वागेल तरी. पण जर तू उत्तर दिलं नाहीस आणि DNA टेस्टमध्ये जर ते मूल तुझं असल्याचं कळलं ना अंशू, तर बघ तेव्हा समर त्याला प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचाही इशारा देत असतो. तेव्हा मल्लिका विचारते की समर, अरे तू असं का विचारतोयस? हिला विचार ना, हिने कुठे तोंड का केलं आहे म्हणून. तेव्हा समर मल्लिकावरही चिडतो की काकू गप्प बस आणि आता तू मध्ये काहीही बोलायचं नाही आहे आणि हे प्रश्न मी आत्ताच विचारणार आहे, कारण की मला याची उत्तरं आत्ताच हवी आहे. कारण की अंशू एका दुसऱ्या मुलीचे आयुष्य बर्बाद करायला निघालं आहे, दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघालं आहे. हे प्रश्न नंतर विचारून काहीही उपयोग नाही आहे. तेव्हा समर पुन्हा अंशूकडे येतो आणि बोलतो की अंशू, तुला ऐकायला नाही आलं मी काय विचारतोय ते? हे बघ अंशू, जे ते मला आत्ता उत्तर दे. आत्ता जर तू उत्तर दिला, निदान तू भाऊ म्हणून ॲटलिस्ट मी तुझी काहीतरी तर मदत करेल, त्यातून काहीतरी मार्ग कळेल. पण जर तू उत्तर नाही दिलंस आणि DNA टेस्ट जर खरी निघाली ना, तेव्हा समर अंशूला विचारतो. अंशू थोडा शांत होतो आणि बोलतो की हो, हे मूल माझं आहे. तेव्हा सगळे शांत होतात, सगळे. मल्लिका तर आज करते. समर डोळे बंद करून घेतो आणि स्वानंदीला वाटतच असतं की अंशूने खरं बोलावं म्हणून. तेव्हा अंशू बोलतो की पण मग दादा, हिच्याशी लग्न करायला मला वेळ लागले का? साधी मोलकरीने ही राजवाड्यांच्या घराची. मला वाटलं मी तिला इग्नोर करतोय म्हणून तिला हिंट मिळाली असेल, पण नाही, लग्न मोडलं तिने माझं. तेव्हा अंशू बोलतो आता सोडणार नाही मी हिला. तेव्हा समर त्याचे कॉलर पकडतो आणि बोलतो काय करणार आहेस तिचं? काय करणार आहेस? तिच्या पोटात तुझं मूल आहे, तुला लाज नाही वाटत तिच्याशी कसं वागायला? ती कोण आहे, हे कुठून आली आहे, तिच्या घरचे काय करतात, याच्याशी काय संबंध याचा? ती एक स्त्री आहे आणि तिच्याशी असं वागताना तुला लाज नाही वाटत? तुझ्यासारखी माणसं समाजात राहतात ना, म्हणून समाजातील स्त्रियांना एकदम असुरक्षित वाटतं. आया बहिणी घरात घाबरून असतात तुमच्यासारख्या लोकांमुळे. आणि तू फक्त एका मुलीचं नुकसान नाही केलं आहेस, तू आपल्या घराण्याची इज्जत धुळीला मिळवली आणि मला तुला भाऊ म्हणून घ्यायला लाज वाटते अंशू खरंच. आणि तू या घरात नाही, या समाजात सुद्धा राहण्याच्या लायकीचा नाही आहेस. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देतो. तेव्हा मल्लिका हात जोडते आणि बोलते की समर प्लीज प्लीज पोलिसांकडे नको, मी तुझी एक आई म्हणून हात जोडते. माझेच कुठेतरी संस्कार कमी पडलेत. समर प्लीज पोलिसांकडे नको. हे बघ, आम्हाला थोडा टाईम दे, आम्ही सिद्ध करू की ह्या मुलीने पैशांसाठी हे सगळं केलं आहे. तुला शपथ आहे, तुला तुझ्या काकांची तुझ्या वडिलांची शपथ आहे. म्हणून मल्लिका समरला रोखते. समर अंशूला सोडतो आणि रागातून मंडपातून निघून जातो. इकडे समर रात्री त्याच्या खोलीत असतो. त्याच्या डोक्यात सारखं विचार येत असतात की अंशू चुकीचा वागले ते. अंशू श्वेताबरोबर जे वागला होता तेही त्याला आठवतं आणि आता चिंगीसोबत जे वागला, जो तमाशा मंडपात झाला तेही त्याला आठवतं. तेव्हा स्वानंदी पटकन तिथे येते आणि समर फेऱ्या मारत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ऐका ना, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्हाला उद्या जायचं आहे ना, तुमची बॅग पॅक करू का? तेव्हा स्वानंदी प्रश्न विचारत असते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही फक्त इथे थांबा. स्वानंदी मॅडम, आपण ज्यांच्यासोबत घरात राहतो आपल्याला सगळं माहिती असतं. घरात आपण त्यांच्यासोबत उठतो, बसतो, सगळं काही करतो आणि आपण ओळखू शकत नाही का त्या माणसांना? आपल्याला त्याची एकच बाजू माहिती असते. आपण त्याच्याबरोबर फिरत असतो तरीही आपल्याला दुसरी बाजू माहिती नसते. आपण त्याला ओळखत असूनही ओळखत नसल्यासारखं असतो. काय समजायचं? आपण विश्वास ठेवायचा की नाही? असा विश्वास ठेवणारा माणूस नाहीच आहे का जगात? कोणाबद्दल कसा विश्वास ठेवायचा? जगायचं कसं या जगात? घरातलं कोणीच नाही का विश्वास ठेवण्यासारखं? नातेवाईक सगळं काही खोटं आहे. अंशुमन माझ्या लहान भावासारखं आहे, मी त्याला मुलासारखं वाढवलं आहे. मला माहिती आहे तो लहानपणी उधळ्या होता, त्याला अभ्यासाची सवय नव्हती, पण असे खूप सारे मुलं असतात. पण त्याच्यासारखी तरुण मुलं असतात की. अंशुमन खूप एकदम कामांचा पुतळा आहे, त्याच्यावर बोट ठेवण्या लायक काही गोष्टीच नाही, असं कधी नव्हतंच. तो होताच तसा. मागे त्याने श्वेतासोबत जे काही केलं, ठीक आहे, तो चुकीचंच होतं, तो घाणेरडापणाच होता. पण म्हटलं की त्याला दिलेल्या शिक्षामुळे तो सुधारलाही असेल. पण नाही, एका मुलीच्या शरीराशी खेळ केला आहे. किती घाणेरडा प्रकार आहे हा, किती नीच आहे अंशुमन. तेव्हा समरला रडायलाच येतं की हा माझा भाऊ आहे, किती नीच आहे. तेव्हा स्वानंदीही बोलते की ऐका ना, नका तुम्ही एवढा त्रास करून घेऊ, तुम्ही नका एवढा विचार करू, तुम्ही शांत व्हा ना. तेव्हा समर बोलतो की कसा शांत होऊ स्वानंदी मॅडम, कसा शांत होऊ? स्वानंदी समरला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही एवढा स्ट्रेस नका घेऊ, मुळात तुमचा काही दोष नाही आहे आणि तो इतका मोठा आहे की त्याला त्याचं चांगलं वाईट कळतं. आणि मुळात घरातली माणसं कधी काही शिकवतच नाही, त्यातनं काय घ्यायचं हे काहीतरी गोष्टीच मुलं घेत असतात. आणि अंशुमन
अंशुमननेही तेच केलं. मुळात काकू आजी तुम्ही अंशुमनला सांगितलं थोडी होतं की कोणा मुलीशी असं वागायचं. मुळात त्याने त्याची वृत्ती चुकीची आहे, तोच चुकीचा वागला आहे. तेव्हा स्वानंदी समजवण्याचा प्रयत्न करत असते. मुळात आपल्याला मुलासारखा असणारा आणि तो असा वागतोय, त्यामुळे तुमची काय अवस्था झाली मनाची हे मला कळू शकतंय. तेव्हा समर बोलतो की मला कळायला पाहिजे. चिंगीने हातावर मेहंदी काढली होती तेव्हाच तुम्हाला कळलं होतं. तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्नही केला होता, तुम्ही स्टँड घेतला होता स्वानंदी मॅडम, पण मीच तुमचं ऐकलं नाही. तेव्हा समर बोलतो की का माझ्या डोळ्यांवर झापडं असतील. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुमचं बरोबर आहे. ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना, आपण नेहमी त्याला संधी देत असतो, आपलं मन नेहमी संधी देत असतो की नाही अजून गोष्टी सुधारतील. आपण नाही इतक्या लवकर विश्वास करू शकत. तितका मी जेवढा तिराहित व्यक्ती म्हणून करू शकते ना, तितका तुम्ही नाही करू शकत. तुमचं बरोबरच आहे. तेव्हा समर बोलतो की हो स्वानंदी मॅडम, पण मी तेव्हा तुमचं ऐकलं असतं. नाही हो, राजवाडा घराणं म्हणजे माझे आजी आजोबा माझे आई वडील असं नव्हते हो. काय राहिलं आज ती तिराहित व्यक्ती बोलून गेली की राजवाडा घरात काय राहिली आमच्या घराण्याची इज्जत. 2 मुलींची वाट लावली अंशुमनने. अनुष्कावर तर तिचं लग्न मोडलेला शिक्का बसला. तेव्हा स्वानंदी बोलते की हो हो हो, पण तुम्ही आता नका एवढा स्ट्रेस घेऊ, आपण याच्यावर काहीतरी विचार करूयात. तेव्हा स्वानंदी समरला समजत असते की असं नका करू राजवाडे, कारण की तुम्ही अनुष्काच्या आईवडिलांसमोर जे काही बोलला त्यामुळे सगळ्यांना कळालंच की अंशुमन जरी चुकलाय तरी राजवाडे घराणं त्याला पाठीशी घालत नाही आहे, त्यामुळे तुम्ही तो विचार करूच नका. तेव्हा समर बोलतो की मी अंशुमनला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की हो ते सगळं ठीक आहे राजवाडे, पण आता चिंगीचं काय करायचं ते पण बघायला. तेवढ्या तिथे मल्लिका येते आणि बोलते की तुला सांगितलं होतं ना की गुपचूप निघून जायचं. तेव्हा चिंगी रडत असते आणि बोलत असते की मॅडम मी यातलं काहीच ठरवून नाही केलं, मी जातच होते. तेवढंच स्वानंदी मॅडम आल्या आणि त्यांनी मला शपथ घातली. तेव्हा मल्लिका बोलते आणि तू तिथे इथे थांबलीस. तेव्हा चिंगी बोलते की मॅडम मी काही ठरवून केलंच नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आता मी काय करणार आहे ना ते तू बघ, आणि तुला कल्पना नाही आहे तू कोणाच्या वाटेस आली. तुला आता असं वाटेल की तू का इथे राहिलीस म्हणून. तू माझ्या मुलाच्या सुखाच्या आड आलीस ना. तेव्हा मल्लिका बोलते की आता मी तुझ्यासोबत काय करेल ना. तेव्हा ती चिंगीला घाबरवत असते. तेव्हा चिंगी घाबरते. इकडे समर बोलत असतो की चिंगीला तिच्या घरी पाठवलं तर. तेव्हा स्वानंदी बोलते की अशा अवस्थेत तिला घरी कसं पाठवायचं. तेव्हा समर बोलतो की पण मला हे कळत नाही की ही गोष्ट घरातल्यांच्या म्हणजे कोणाच्या लक्षात कशी नाही आली. तेव्हा स्वानंदी बोलते की आली असेल पण कोण कसं सांगणार ना या विषयावर. तेव्हा समर बोलतो की तुमच्याशी सगळा स्टाफ बोलतो ना. तेव्हा स्वानंदी बोलतो की बोलतो स्टाफ, पण आपल्याबद्दल कोणी कसं सांगेल ना. दुसऱ्यांविषयी सांगणं आणि आपल्याविषयी सांगणं फरक आहे ना. इकडे स्वानंदी समरला सांगत असते की साधी मुलगी होती, तुम्हाला माहिती आहे का अंशुमने तिला काहीतरी वेगळी स्वप्न दाखवली की एकदा लग्न होऊ दे, मी घरच्यांच्या दबावाखाली लग्न करतोय आणि त्यानंतर आपण दोघं एकत्र येऊ म्हणून. मला हे लग्न मान्य नाही आहे. हे सगळं ती सांगत होती आणि तिच्या डोळ्यात अंशुमनबद्दलचं प्रचंड प्रेम दिसत होतं मला. तेव्हा स्वानंदी सांगत असते की या मुलींना एवढ्या गोष्टींपासून कळतं आहे की घरात काय चालू आहे, बाहेर जगात काय चालू आहे, तरी या मुलींना कळत नसतं की म्हणजे कुठल्या तरी वायाकडून त्यांना कळत असतं, तरीही त्या बिलकुलही लक्ष देत नाही. आणि एकदम साधी मुलगी येते आणि या साध्याच मुली आणि मग त्यांना अंशुमनसारखे कोणीतरी भेटतं आणि ते त्यांना फसवतं. आणि बरोबर अंशुमनने तिला फसवलं आहे आणि कदाचित अनुष्कासोबत तिचं लग्न ठरलं नसतं असतं ना त्याचं, तर त्याने अशीच स्वप्न दाखवत कितीतरी वर्ष चिंगीसोबत तसाच वागला असता. तेवढा तिथे अंशुमन येतो बोलतो की दादा. तेव्हा अंशू बोलतो की मला दादाशी काहीतरी पर्सनल बोलायचं आहे. तेव्हा समर बोलतो की पर्सनल काही नाही हां अंशू, जे काही बोलायचे ते स्वानंदी मॅडमसमोर बोलायचं आहे. तेव्हा अंशू त्याचं बाजू मांडायला विचारत असतो. तेव्हा समर बोलतो की काय तुला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे या गोष्टीवर. तेव्हा अंशू बोलतो की आय कॅन एक्सप्लेन. तेव्हा समर बोलतो की तुला अजूनही एक्सप्लेन करायचं आहे. तेव्हा तो बोलतो की अरे एवढ्या लहान मुलीला फसवलेस तू, ती बाकीच्या शहरातल्या मुलींसारखी स्मार्ट नाही, ती गावावरून आली आहे. तेव्हा अंशू बोलतो की हो दादा मला माहिती आहे मी कधीतरी चुकलो असेल. तेव्हा समर बोलतो की चुकलो असेल. तेव्हा अंशू बोलतो की हो दादा म्हणजे खरंच मी वागलो चिंगीशी, मी ठेवले तिच्यासोबत संबंध, पण ती काही लहान नाही आहे, तिला सगळं कळत होतं आणि हे सगळं तिच्या कन्सल्टने झालं आहे. तीही तेवढाच इनिशिएटिव्ह घेत होती, तिला कळत होतं की ती काय करते म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की अजिबात नाही. तेव्हा समर बोलतो तेव्हा अंशू बोलतो की दादा तिने सांगताना वहिनीला तसं सांगितलं आहे आणि ती आहे तशी नाही आहे, ती तुम्ही समजताय तशी नाही आहे ती. मला आता बोलायचं नव्हतं वहिनीसमोर, पण आता तू इनिशिएट केलं आहे म्हणून बोलतो आहे मी. या भोळ्या दिसणाऱ्या मुली बेडरूममध्ये वेगळ्या वागतात दादा.
चिंगीला काय करायचं होतं ते तिला बरोबर कळत होतं. तेव्हा अंशू चिंगीलाच बोलत असतो की चिंगीने असं केलं तसं केलं, आणि एखादी मुलगी समोरून काही इनिशिएटिव्ह घेत असेल तर मी पण मुलगा आहे ना तरुण, माझं काय होईल, मीही अट्रॅक्ट झालो. तेव्हा अंशू सगळं चिंगीवर दोष देत असतो. तेव्हा अंशू चिंगीलाच दोष देत असतो आणि सांगत असतो की तिला ते सगळं माहिती होतं. मी तिला बोललो होतो की मी तुझ्याशी लग्न करणार नाही, मी माझ्या स्टेटसची मुलगी बघेल, आणि ती ॲग्री होती दादा. पण आता ती पलटली, त्याला मी काय करू. अंशू मुद्दामच चिंगीवर खोटे आरोप करत असतो, पण स्वानंदीला बिलकुल पटत नसतं. इकडे आदिराच्या सासरी तोच विषय चालू असतो. आदिराही खूप चिडचिड करत असते की अंशुमन दादा असा वागलाय म्हणून. तेव्हा आदिरा बोलत असते की काय होणार आहे आता. अंशुमन दादाला एक तर तिच्याशी लग्न करावं लागणार आहे किंवा तिला अंशुमन दादाशी लग्न करावं लागणार आहे. अंशुमन दादाला तर काय मुली पाहिजे होत्या म्हणून त्याने त्याचं काम साध्य केलं, पण आता त्याला लग्न करावं लागणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुला जर एवढी काळजी असेल तर बोल ना मग तुझ्या घरच्यांशी. तेव्हा आदिरा बोलते की आई मी काय बोलू. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझ्या घरच्यांकडे एवढा पैसा आहे, 2-3 थोडेफार पैसे तिच्या तोंडावर मारा, मग ती बघेल ना काय करायचं तिच्या बाळाचं. तेव्हा आदिरा बोलते की आई तुम्ही असं कसं बोलू शकतायत, अंशुमन दादाने तिला फसवले आणि तुम्ही कसं बोलू शकताय. तेव्हा स्वानंदीचे वडीलही बोलतात की अहो असं कशी बोलतेस मंदा तू, अगं तू पण एक बाई आहेस ना, तुला बाईचं कळायला नको. तेव्हा मंदाकिनी बोलते की बाई आहे म्हणून बोलते की बाईला माहीत असतं कोणता पुरुष कसा वागतोय. जेव्हा तो तिच्याशी गुलुगुलू वागत होता तेव्हा तिला कळायला नको. माणसाची नजर एका ह्याच्यात बाईने ओळखायला पाहिजे. तेव्हा आदिरा बोलते की आई कसं बोलताय तुम्ही, लहान आहे ती. तेव्हा मंदाकिनी बोलते लहान काय तिला कळायला नको, बाईला आपल्या मर्यादा जपून ठेवायलाच पाहिजे, आणि असे काही खेड्यात पुरुष नसतात का कोणी. तेव्हा आदिरा मंदाकिनीला पुन्हा सांगत असते की आई तुम्ही असं कसं बोलू शकतायत, मला एक सांगा ना, लहान आहे ती, आणि जर असं सुष्मिताने केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, तिलाही असंच बोललं असतात का. तेव्हा मंदाकिनी बोलते की शांत बस जरा, आणि सुष्मिता असं करणारच नाही, तिच्यावर असे संस्कारच नाही आहेत, आणि तिने जर असं केलं असतं ना तर मी स्वतःने तिचा गळा आवळला असता. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की जाऊ दे आदिरा, हिच्याशी बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. मंदाकिनी बोलण्यावर बोलतच असते. तेव्हा तेवढं तिथे रोहन येतो आणि बोलतो की आई चहा घे आधी, शांत हो. तेव्हा तो बोलतो की हे बघ अंशुमनने तिला काय कमिटमेंट केली हे आपल्याला माहीत नाही ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की ठीक आहे ना, लग्नाचं कमिटमेंट केलं असेलही केलं कमिटमेंट, पण लग्नाआधी हे थेरं करण्याचं कोणी सांगितलं होतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ, पण ती कितीही चुकीची असली ती चुकीची आहेच, आपण तिला नाही म्हणत नाही, पण तिने तिची चूक कबूल केली ना. आपण अंशुमनने चूक कबूल नाही केली, याच्या आधीच अंशुमन चांगला मुलगा नाही आहे. तर स्वानंदीचे बाबा आदिराकडे बघतात आणि बोलतात की सॉरी आदिरा, मी तुझ्या भावाबद्दल असं बोलतो आहे. तेव्हा आदिरा बोलते की नाही बाबा, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय, तो चुकला तर चुकलाच, आणि इनफॅक्ट त्याने चूकही कबूल केलेली आहे. चुकला तर चुकलाच, आणि त्याने आज लग्नाच्या तिथे कबूल केलंच ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आपल्याला माहितीच आहे की तो चांगला मुलगा नाही आहे आणि याच्या आधीही तसं केलं. तेव्हा आदिरा थोडी शांत होते आणि बोलते की याआधी काय बाबा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही काही नाही, अगं ते श्वेताचं नाही का. तेव्हा आदिराही बोलते की हो ते पण तर एक आहेच. तेव्हा आदिरा बोलते की बरं रोहन चहा झाला असेल तर कप दे मी ठेवते. ती कप घ्यायला येते तेव्हाच आदिराला चक्कर यायला लागतात. तेव्हा सगळे घाबरतात. तेव्हा रोहन बोलतो की बाबा हिला आधी पण असंच झालं होतं. तेव्हा स्वानंदीची आईही बोलते की अरे तो कप ठेव आणि तिला खाली बसव आधी. तेव्हा अंशू बोलत असतो की माझी चूक एवढीच झाली दादा की मी एका मोलकरणीच्या एवढ्या जवळ जायला नको हवं होतं, आणि आता असं वाटतं की तिला हेच हवं होतं की माझ्यापासून ती प्रेग्नेंट व्हावी, म्हणजे नाईलाजाने तिला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि आपल्या सगळ्यांना तिला या घरची सून करावी लागेल. तिने सगळं प्लॅनिंग करून केलं आहे दादा, आणि वहिनीचा तिच्यावर जास्त विश्वास ना म्हणून तिने सगळ्यात जास्त आधी वहिनीलाच जाऊन सांगितलं. आपण सगळे फसवलो गेलो आहेत दादा. तेव्हा स्वानंदी ओढून बोलते की झालं आहे तुझं बोलून. तेव्हा अंशू बोलतो की मी दादाशी बोलतो आहे. तेव्हा समरही चिडतो की अंशू. तेव्हा अंशू बोलतो की दादा पण मी काय सांगतो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे पण चूक माणसाकडनं एकदा होत नसते, याआधीही झालीच आहे. तेव्हा अंशू बोलतो की श्वेताच्या वेळेसचं तो जुनी गोष्ट आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की जुनी गोष्ट जरी असली तरी माणूस तोच आहे ना, आणि एक माणूस परत फसवू शकतोस. मुळात खोटं असूच शकतं ह्या गोष्टी, पण ती मुलगी प्रेग्नेंट आहे आणि तू तिच्या मुलाचा बाबा होणार आहेस, आणि तेही तू मान्य केलेस आहे ना. आज त्या मुलीच्या आयुष्याचा, तिच्या शरीराचा असं बोलणारच स्वानंदी तेव्हा शांत बसते आणि बोलते की हे बघ तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आणि आज जे काही तू केलं आहेस ना त्याचं तिला पुढे सामोरं जावं लागणारच आहे ना अंशुमन. आणि या क्षणी बाकी तुला काय वाटतं आहे बाकीच्यांना काय वाटतं आहे हे होऊच शकत नाही अंशुमन. तेव्हा अंशू बोलतो की हो पण मी गुन्हेगार नाहीच आहे, मी काही जबरदस्ती नव्हती केली तिच्यावर, जे काय झालं आहे